समाजाच्या उपयोगाचं काम आपण करतोय. हम्म. काही लोक सिस्टमॅटिकली समाजाच्या घाताचं हे काम करतात. बरोबर. पण लोकांनी काय घ्यायचं हा लोकांचा विषय असतो, हे पण तेवढंच खरं. बरोबर. मग ती मग नंतर असं झालं की ऍडव्हर्टाइजमेंट जास्त आणि कंटेंट कमी. हो मग ते हो हो. कंटाळलं ऍडव्हर्टाइजमेंट. यशस्विता अलगद दे, अपयशातूनही यश घडवी. यशोशिखरी मन स्थिरवी. हाती असू द्या यश मिळवण्या. अशी ही यशाची गुरु किल्ली. अशी ही यशाची गुरु किल्ली. नमस्कार. यशाची गुरुकिल्लीमध्ये आज आपण भेटणार आहोत आपले लाडके पॉडकास्टर, ज्यांचे फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब सगळीकडे पॉडकास्ट चालू असतात. ते मी पॉडकास्टर या नावाखाली ज्यांचे पॉडकास्ट चालू असतात ते नचिकेत क्षीरे. नमस्ते नचिकेतजी. नमस्कार रेखा मॅडम, नमस्कार, थँक्यू. आणि तुम्ही माझ्या पॉडकास्टला आलात म्हणून, वरती आलात म्हणून पहिल्यांदा थँक्यू. आणि तुमचे विषय जे असतात हे अत्यंत अत्यंत म्हणजे आपण ज्वलंत विषय म्हणू, आणि समाजाच्या उपयोगाचे विषय. ज्वलंत विषयांवर पुष्कळ लोक पुष्कळ काही काही करत असतात, पण ते विषय समाज उपयोगी आणि समाज प्रबोधन करणारे हे तुमच्या पॉडकास्टचं विशेष आहे, हे मला जाणवलं. थँक्यू. तुम्ही बोलायबद्दल थँक्यू. आणि आणि इंट्रोडक्शन पण जे करून दिलं छान, त्याच्याबद्दल पण तुमचे खूप आभार. आणि प्रयत्न असतो समाज उपयोगी म्हणण्यापेक्षा काहीतरी चांगलं करण्याचं, जे महत्वाचे विषय ते घेऊन येण्याचा प्रयत्न असतो. आता त्याचा समाजाला उपयोग होईल की नाही होणार हे प्रत्येकाचं आपापलं प्रत्येक जण ठरवतो. हो. विषय काय आहे ना, की समाजाच्या उपयोगाचं काम आपण करतोय. काही लोक सिस्टमॅटिकली समाजाच्या घाताचं हे काम करतात. बरोबर. पण लोकांनी काय घ्यायचं हा लोकांचा विषय असतो, हे पण तेवढंच खरं. बरोबर. म्हणजे आय वुड नक्कीच. से वन थिंग, की कालच मी कुठून तरी येत असताना टॅक्सीने येत होते, तो टॅक्सीवाला काहीतरी, तो मला येताना मला वाटतं मी ठाण्यामधून त्या साईडने येत होते सायंच्या इथे, तो मला तो सांगत होता की इथे मेट्रो लाईन अशी बनते आहे की खाली रस्ता चालू राहील आणि वरून हो. डबल असं काहीतरी ते चाललेलं आहे. तर ते सगळं मला तो एक्सप्लेन करत होता. आणि मग तो म्हणे या गेल्या 15 वर्षामध्ये इतकी मुंबईची झपाट्याने मस्त प्रगती चालू आहे. बरोबर. एवढी प्रगती इतक्या वर्षात हमारे बचपन से हमने कभी ऐसा नहीं देखा था, असं. हो. आणि मग त्याच्यानंतर तो वरती पुन्हा म्हणतो, म्हणे तो मुस्लिम होता टॅक्सीवाला. अच्छा. तो मला म्हणतो, म्हणे आम्ही मुसलमान आहोत, मुसलमान लोक मोदींच्या विरोधात जातात असं म्हणतात, पण खरं सांगतो म्हणे या माणसाने एवढं चांगलं काम केलेलं आहे, आम्ही कशाला यांच्या विरोधात जाऊ, आणि मोदी मुसलमानांच्या विरोधात आहेत असं आम्ही का समजू, कारण ते वेड्या लोकांच्या विरोधात आहे. आणि वेड्या लोकांच्या विरोधात असणं हे हिंदू असू दे मुसलमान असू दे सगळ्यांनीच वेड्यांच्या विरोधात असलं पाहिजे. इतकं स्पष्ट ते पोरगं बोलत होतं. दॅट वॉज रिअली कमेंडेबल. नाही, बरोबर आहे. म्हणजे सरकार म्हणून मोदींनी मुसलमानांच्या विरोधात काहीच केलेलं नाहीये एवढ्या वर्षामध्ये, हे अगदी खरंच आहे. त्यांनी फक्त राम मंदिर वगैरे आणताना हिंदूंना त्यांचा अधिकार तुम्ही डोळेझाक करू नका, म्हणजे
मुसलमान लोकांना त्यांचं काय ते मायनॉरिटी म्हणून बेनिफिट मिळाले पाहिजे बरोबर. आणि हिंदूंनी किंवा त्यावेळेला त्यांनी मुसलमान केलं तर ते योग्य आहेत तर ते मायनॉरिटी आहे आणि हिंदूंनी हिंदू म्हटल्यावर मात्र आम्हाला सर्व धर्म समानताच पाळली पाहिजे. हा जो दुटप्पीपणा आहे त्या दुटप्पीपणामधून बाहेर निघायला मोदींनी माणसाला मदत केली इनडायरेक्टली. नक्कीच. डायरेक्टली सगळ्यांचा सन्मान जरूर ठेवा पण स्वतःच अस्तित्व विसरू नका. हा मेसेज मला वाटतं दिला तर काहीही चुकीचं नाहीये. नाही अगदी बरोबर. That's it. तर आता मला सांगा की या विषयांवर तुमचं बाय द वे तुमचं प्रोफेशन जे हो. आता पॉडकास्ट तुम्ही करता पण पॉडकास्ट हो. करणं हे तुमचं प्रोफेशन आहे का? प्रोफेशन नाहीये माझे, साईड हसल आहे. हा. माझा मुख्यतः मी सेल्स अँड मार्केटिंग डिपार्टमेंटमध्ये एका कॉर्पोरेट कंपनीमध्ये काम करतो फुल टाइम हा. आणि ते सांभाळून मग पॉडकास्टिंग हे पॅशन म्हणून सुरुवात केली ती 2020 मध्ये आणि हा. ते आता एक साईड हसल दोन्ही गोष्टी चालू आहेत. साईड म्हणजे साईड इन्कम. साईड हसल म्हणजे त्यात पॅशन पण आलं, पैसे पण आले, सगळं झालं. गुड. सो अशा प्रकारे दोन्हीचं बॅलन्सिंग करणं चाललंय. एक्सेल. पण मला सांगा की पॉडकास्ट चालू करावी हा विचार कधी मनात आला आणि कसा आला? पॉडकास्ट मी ऐकत होतो म्हणजे मी जसं म्हटलं की मी सेल्स अँड मार्केटिंग विभागात काम करत असल्यामुळे मला फिरायला खूप लागतं. हा. आणि मग असताना पुण्याच्या ट्रॅफिकमध्ये कारमध्ये असताना 2-2, 3-3 तास रोज गाडीत घालवायचे. मग काहीतरी काय करणार ना, ऐकायचं काहीतरी. मग आधी FM रेडिओ असायचे. मग FM रेडिओवरती मग नंतर असं झालं की ऍडव्हर्टाइजमेंट जास्त आणि कंटेंट कमी. मग ते कंटाळायला लागलं, नुसतं ऍडव्हर्टाइजमेंट काय ऐकायचं. मग 2017-18 मध्ये मला पॉडकास्ट असं काहीतरी असतं म्हणून कळलं. ते तेव्हा भारतामध्ये फार प्रचलित नव्हतं, अमेरिकेत होतं थोडंफार पण भारतात नव्हतं. पण मग मी ते शोध घेतला त्याचा 1-2 त्याचे तेव्हा गुगल आणि ऍपल 2च ऍप्स होता ते ऐकण्यासाठी. ते मी पॉडकास्ट काय आहे ते शोधून काढलं, मग ऐकायला लागलो आणि मग ते मला आवडलं कारण त्याच्यामध्ये अशा आपण जसं गप्पा मारतोय तसंच गप्पा असायच्या पण काहीतरी म्हणजे ठराविक विषय घेऊन सेल्फ हेल्पचे विषय बेसिकली किंवा काहीतरी मॅनेजमेंटचे विषय असं सगळं घेऊन स्ट्रेस मॅनेजमेंटचे विषय असं काहीतरी घेऊन ते चर्चा असायच्या. पण त्यातनं काहीतरी शिकायला मिळायचं. मग गाडीतनं जाताना तासभर नुसतंच गाणे ऐकायचं किंवा नुसतंच काहीतरी इकडे तिकडे बघायचं त्याच्यापेक्षा काहीतरी ऐकता ऐकता शिकता पण येतं. ते माध्यम मला फार आवडलं की ज्या वेळेस जो वेळ आपला वाया जातोय ट्रॅफिकमध्ये तो वेळ आपण सत्कर्मी लावू शकतोय हे किती छान होतं. आणि त्याच्यामुळे पॉडकास्टचा मी अगदी फॅन झालो, खूप मोठा चाहता झालो. पण मी स्वतः पॉडकास्ट कधी करील असं मला कधी वाटलं नाही कारण मी मीडिया इंडस्ट्रीशी रिलेटेड नव्हतोच. पण मला नेहमी असं वाटायचं की हे सगळे पॉडकास्ट आहेत ना हे मराठीत असले पाहिजे कारण लवकर रिलेट होतं ना आपल्याला. आपल्या मातीतलं उदाहरण असलं की आपल्याला लगेच आवडतं. नक्कीच प्रश्नच नाही. म्हणजे आपण एखादा अमेरिकन व्यावसायिकाबद्दल ऐकतो आणि जेव्हा आपण किर्लोस्करांबद्दल ऐकतो तेव्हा आपल्याला किर्लोस्करांबद्दल जास्त प्रश्नच नाही. सो आपली तसं माणसं आहेत ती. आपली माणसं आहेत, आपल्या मातीतनं हे केलेली आहेत. तर असं वाटायचं की मराठीत असायला पाहिजे. मग लॉकडाऊन लागलं 2020 मध्ये. आपल्याला सगळं करोना आणि त्या सगळ्या गोष्टीत आपण सगळे गेलेलो आहोत. पण माझ्यासाठी ते ब्लेझिंग इन डिस्गाईज असं झालं. म्हणजे वाईटातनं चांगलं होतं त्यापैकी एक प्रकार झाला कारण मला वर्क फ्रॉम होमचा मला काही हे नव्हतं. मला फील्डवरच जावं लागायचं आणि फील्डवर जाणं शक्य नव्हतं करोनामध्ये. तर त्याच्यामुळे मग काय घरी बसून काय करणार. मग एक पॉडकास्ट कसं करायचा एक कोर्स पण मला त्याच वेळेस योगायोगानं सापडला आणि तो जॉईन केला. मी सहज केला म्हणजे मी काही खूप त्या सिरियसली केलं नव्हतं. पण मग म्हटलं करून बघूया म्हणून असं करून मग मी ते पॉडकास्ट कसं करतात ते सगळ्या टेक्निकल बाजू शिकून घेतल्या आणि इन्स्पिरेशन हा माझा पॉडकास्ट मे 2020 मध्ये त्याची सुरुवात झाली. हा एक ऑडिओ होता आणि सेल्फ हेल्प या विषयावरचा होता. तो ती सुरुवात झाली आणि त्यानंतर मग मल्टिपल पॉडकास्ट येत गेले आणि आता बरेच पॉडकास्ट
करतोय. आता व्हिडिओमध्ये पण करतोय, ऑडिओमध्ये पण आपण खूप केले. सो असे मल्टिपल पॉडकास्टिंग शिकवणं कॉलेजेसमध्ये म्हणा किंवा पॉडकास्ट कोचिंग या सगळ्या गोष्टी आता वेगवेगळ्या या फील्डमध्ये चालू आहे. ओके, दॅट्स अमेझिंग. पण मग आता मी एक जे तुमचे बघितले, मी विशेषतः फेसबुकवर तर तुमचे खूप बघितले, मला एक बरोबर. गोष्ट जाणवली की हा. सेल्फ हेल्प ओके, पण तुमचे समाजाबद्दलचे जे पॉडकास्ट आहेत, बरोबर. ऐतिहासिक विषय म्हणा किंवा सामाजिक विषय म्हणा, ह्याच्याबद्दल हो. आणि बरोबर. त्याच्याबद्दल तुम्ही नुसती तुमची मतं नाही मांडत, तुम्ही फॅक्ट नाही. देता. फॅक्ट्स. तुम्ही फॅक्ट देता आणि मग त्याच्यानंतर ऐकणाऱ्याला सांगता की ही फॅक्ट आहेत, म्हणजे हा सूर्य हा जयद्रथ, अशी स्टाईल असते तुमची. की हे असं आता तुमची मतं बनवा बाबा. बरोबर. तर ही अशी स्टाईल तुमची पहिल्यापासून, तुमची आर्ग्युमेंटची हीच स्टाईल होती का तुम्ही याच्यामध्ये स्पेशल डेव्हलप केले? कदाचित माझं शिक्षणामुळे कदाचित मदत झाली असेल, कारण माझं लॉ ग्रॅज्युएशन झालेलं असल्यामुळे वाव. सो त्याचं पण नाही, म्हणजे ते कदाचित मला माहिती नव्हतं इतके वर्ष की असं करू शकतो मी. बऱ्याचशा होतं असं की मॅडम आपण गृहीत धरतो गोष्टी, की आपण ज्या गोष्टी लहानपणापासून घरी ऐकत आलेलो आहे, वाचत आलेलो आहे, तर त्या गोष्टी सगळ्यांनाच माहिती असतात असं एक गृहीत धरलेलं असतं आपण. म्हणजे ते सेल्फ हेल्पच्या बाबतीत असो किंवा इतिहासाच्या बाबतीत असो किंवा बाकी कुठल्याही विषयाबद्दल असो. राईट. आणि या पॉडकास्टिंगच्या करत असताना मला हे जाणवलं की नाही, सगळ्या लोकांना माहिती नसतात गोष्टी, की बेसिक आपल्याला बेसिक वाटणाऱ्या गोष्टी या लोकांसाठी एक इन्फॉर्मेशन असते, सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन त्यांना नसते कुठे, तर ती आपण देऊ शकतो. आणि व्हायचं असं की मी इतिहासावरती बरेच पॉडकास्ट केले युट्यूबवरती, ग्रंथप्रेमी आमच्या पॉडकास्ट चॅनलवरती आहे हे सगळे. पण ते तासभर 1.5 तासाचे पॉडकास्ट असतात, ते आता बरेच लोक ऐकत, म्हणजे त्याला पण खूप चांगला रिस्पॉन्स आहे, पण मासेस ज्याला म्हणतो आपण, मासेस पर्यंत ते, कारण आजकाल 1 मिनिटाची रील बघण्याचं जास्त प्रमाण वाढलेलं आहे. हो हो तर हो. त्याच्या पॉडकास्ट तर ऐकतात ठीक आहे, पण अजून जास्त लोकांपर्यंत समजा या गोष्टी पोहोचवायच्या असतील तर मग मात्र शॉर्ट व्हिडिओचा उपयोग करून घेतला पाहिजे असं मला वाटलं. आणि मग नक्कीच. तुम्ही जे म्हणताय ते सुरू झालं. पण हे करत असताना तुम्ही जो माझ्या स्टाईल बद्दल मला म्हणाला, तर हे आपण मी आता थोडस फ्रँकली बोलतो की आपण ह्या सगळ्या गोष्टी ना कम्युनिस्ट लेफ्ट लोकांकडनं शिकल्या पाहिजे. कारण त्यांच्याकडे ना एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी, एखादी गोष्ट लिहिताना बोलताना ते ज्या शांतपणे, ज्या अभ्यासपूर्वक तिने मांडतात, ते कितीही खोटं असतं तरी समोरच्याला ते खरं वाटतं. हो. म्हणजे आपल्या इतिहासातल्या ज्या गोष्टी आपल्याला सांगितल्या जातात, बऱ्याचशा गोष्टी त्या अगदी फेक असतात. त्यानंतर पुरावे आपल्याला मिळाल्यानंतर आपल्याला कळलं की अरे हे आपण शाळेत काहीतरी वेगळंच शिकलेलो आहे. हो. पण ज्या पद्धतीने त्यांनी मांडल्या त्याला दाद द्यायचं. आणि ते आपल्या धर्मात पण आहे, म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये त्या प्रकारेच चर्चा, म्हणजे त्याला पूर्व पक्ष उत्तर पक्ष असं म्हणतात, हो की हो. आधी समोरच्याची बाजू समजून घ्यायची आणि मग त्याच्यावरती आपलं विवेचन लॉ मध्ये करायचं. पण आपण तेच करतो, एवढं कशाला? आपण अशासाठी म्हणते की माझंही लॉ झालेलं आहे. अच्छा, अरे वा. माझं पोस्ट ग्रॅज्युएशन LLM पण झालेलं आहे आणि मी लॉ कॉलेजेसमध्ये शिकवलेलं आहे भरपूर, बरं, व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून. क्या तर म्हणून आपण म्हटलं, पण त्याच्या जोडीला म्हणजे लॉ मध्ये आपण जे करतो तो एक विषय, की तुम्ही काय करता काय नाही हे सगळं, व पक्ष उत्तर पक्ष आपल्या लॉजिक ह्याच्यामध्ये पण. आणि सिमिलरली आय वुड से की जर का मार्शल आर्ट्स पाहिलं, जुडो कराटे वगैरे, ह्यांच्यामध्ये पण पहिल्यांदा मुलांना अटॅक करण्याच्या आधी मार खायला शिकवतात. हो. का? तर यू शुड नो हाऊ टू फेस द अटॅक, हँडल द बरोबर. अटॅक अँड देन यू अटॅक अदर्स. बरोबर. आणि आपली मंडळी त्यांना हे माहिती नसतं की ते असे माहिती नसतं. तावातावानी चालू होतात, काहीही माहित नसतं आणि मग तिथे माती खातात.
हम्म. जेव्हा समोरचा शांतपणाने त्यांचा एक एक पॉइंट खोडायला सुरुवात करतो, बरोबर. तेव्हा मग त्यांचं काय होतं ते होतं. बरोबर. त्याच्यामुळे आरडाओरडी करून खूप असं सांगून काही फायदा नाहीये. तुम्ही फॅक्ट्स ठेवल्या पाहिजे. जे खरं आहे ते खरं आहे. हा. आणि सापेक्ष असतं. म्हणजे एखादी गोष्ट सांगितली जाते ती कोणत्या बाजूने तुम्ही बघताय ते पण बघितलं. म्हणजे समजा उदाहरण बघितलं तर आपण समजा स्वातंत्र्य आपलं जे सगळं जे झालं म्हणजे स्वातंत्र्याची लढाई जी होती ती आपण इंग्रजांच्या बाजूने बघितली तर त्यांच्यासाठी ते रेबिलियन आहे. पण ते आपल्या बाजूने बघितली तर आपल्यासाठी ती युद्ध आहे. प्रश्नच नाही. म्हणजे तसं मला आठवतंय, मी एक पुस्तक करत होते ज्या वेळेला मला वाटतं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचं का कसलं तरी शाळेचं पुस्तक मी लिहित होते, टेक्स्टबुक. हम्म, हम्म. माझ्या पब्लिशरनी मला सांगितलं होतं, कारण माझी आतापर्यंत भरपूर लिहून झाली होती, तर मग बरोबर. हे शाळेचं असलं तरी तुम्ही प्लीज करा असं. हो. तर मग करत होते. तर बरोबर. त्याच्यामध्ये मी एक स्टेटमेंट केलेलं. तर म्हणाला हे स्टेटमेंट हम्म. प्लीज काढून टाका, नाही तर ऑब्जेक्शन येईल. आणि स्टेटमेंट काय होतं, हम्म. टेररिस्ट बद्दलचं होतं की बरं. टेररिस्ट ही संकल्पना सापेक्ष असते. फॉर एक्झाम्पल, मुघलांच्या काळामध्ये मुघलांच्या मतांनी शिवाजी हा टेररिस्ट होता. हम्म. आमच्या दृष्टीने ते स्वातंत्र्य म्हणजे महाराष्ट्र धर्म वाढवणारं स्वतंत्र राष्ट्र निर्माण करणारा जाणता राजा होता. पण तो सुरुवातीला मोगलांनी त्याच्यावर टेररिस्ट म्हणून शिक्का मारला होता. हे पण लक्षात घ्यायला हवं की टेररिस्ट ही संकल्पना सापेक्ष असते. बरोबर. तो म्हणाला हा पॉइंट एकदम बरोबर जरी असला तरी तिकडे एज्युकेशन डिपार्टमेंट मधले लोक हे वाक्य बघून पुस्तक कॅन्सल करतील. हे वाक्य वरला बरोबर. पॉइंट आहे, जसं तुम्ही म्हणालात त्याचप्रमाणे. हो, हो. नक्कीच. जसं 2 ऑक्टोबर हो, 2 ऑक्टोबर नव्हे, 31 जानेवारीला ना गांधींचा खून झाला. हो. वध झालं. वध वध खून नाही, वध. वधच करेक्ट शब्द. तर त्यावेळेला गांधींचा मृत्यू झाला म्हणून साजरं केलं जातं. पण त्यावेळेला हजारो ब्राह्मणांची घरं जळली, हजारो ब्राह्मणांचा पण वध केला गेला. हो. ही गोष्ट का विसरली जाते? का विसरलं जातं की त्यावेळेला सावरकरांच्या भावालाही मारलं गेलं होतं. सावरकरांच्या. हो, बरोबर ना. सावरकरांच्या सावरकरांच्या. भावाला घरातनं खेचून मारला गेला होता. का? मग तुम्ही फक्त गांधींची पुण्यतिथी का करता? तुम्ही या सगळ्यांची का नाही करत? कारण गांधी हे गंधी होते आणि हे बाकीचे ब्राह्मण होते. प्रश्न विचारावा असा वाटतो. नक्कीच. असं आहे ते. येस. आणि हे प्रश्न असे विचारले गेले की मग लोकांना वाटतं की हे असं कसं तुम्ही दुजाभाव पसरवताय. बरोबर. ही स्टेटमेंट केली. काय मानसिकता आणि कुठलाय म्हणजे त्याच्यात कोणाची चूक म्हणजे मी बघत नाही. कारण कसं असतं की आपण जेव्हा शाळेच्या वयात असतो, आपण जेव्हा शाळेत जात असतो तेव्हा आपल्या पुस्तकांमध्ये जे लिहिलेलं आहे किंवा आपल्याला बाई जे सांगतात आहे, सर जे सांगतात आहे ते सगळं योग्यच वाटत असतं. त्या वयात आपल्याला त्यांच्यावर पूर्ण विश्वास असतो. आणि त्याच्यामुळे त्या शाळेच्या त्यामध्ये जे काही गोष्टी आपल्या कानावर पडलेल्या असतात, जे आपण वाचलेलं असतं त्याच्यावर आपला दृढ विश्वास बसलेला असतो. आणि मग त्याच्या विरुद्ध कोणी काहीतरी बोललं तर ते त्याचा साहजिकच आपल्याला त्रास होतो. त्याच्यामुळे लोकांची चूक आहे असं पण नाहीये पूर्णपणे असं मी म्हणणार. पण हे होतं की त्याच पुस्तकांवर की तेव्हाच तेवढ्याच याच्यावरती विश्वास ठेवणं
आणि घरी त्याच्याबद्दल काही चर्चा न होणं, हा एक राईट. समाज म्हणून फेल्युअर आहे की आपण इतिहास हा आउटसोर्स करून टाकला शाळेकरता. घरामध्ये तरी आपल्याकडे महाराष्ट्रात आपण ठीक आहे म्हणजे बघू की आपण शिवाजी महाराजांच्या गोष्टी आपल्या घराघरात ऐकवल्या जातात, हो. तेवढ्याच पुरती मर्यादित आहे. हो. इतर आपल्या इतिहासाबद्दल काही बोलले जात नाही. हो. बाकीच्या आपल्या धर्मशास्त्रांबद्दल काही बोलल्या जात नाही. होय. या सगळ्या गोष्टी आपण सरकारवरती किंवा शाळेवरती आउटसोर्स का बरं केलेल्या आहेत? आपण एक समाज म्हणून, आपण एक परिवार म्हणून हे आपण आपल्या मुलांना घरी का सांगत नाही? ऍब्सोल्युटली खरी गोष्ट आहे. ही त्याच्यामुळे प्रत्येक कुटुंबाची जबाबदारी आहे, जी बरोबर कुटुंब नाही करत. कारण बऱ्याच वेळेला त्यांनाच त्या गोष्टी माहित नसतात. हे पण तेवढंच माहीत खरं आहे. नसतात, माहीत नसतात आणि अभ्यास करायची वृत्ती नसते इच्छा नसते, त्याच्यामुळे ते वृत्ती नसते. आणि आपण मग प्रत्येक गोष्टीला सरकार काय पुस्तकच बदलत नाही, इतिहास बदलत नाही, सरकार तेच सांगतं. पण सरकारसाठी तेवढ्या सगळ्या गोष्टी सोप्या नसतात, कारण ते खूप एवढ्या मास स्केलवर सगळ्या गोष्टी करायच्या होय. असतात. होय. 100 प्रकारचे लोक असतात, 100 विचारधारांचे लोक असतात, प्रत्येकाला कन्व्हिन्स करणं. आज समजा एखादा एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये एखादा व्यक्ती हायर लेवलला बसलेला आहे आणि त्याचे विचार हे समजा लेफ्टिस्ट आहे, त्याच्या सहीशिवाय तो कोर्स बदलणार नाहीये. त्याला कुठलाही मंत्री त्याला जबरदस्ती करू शकत नाही सही कर म्हणून. नाही करू शकत. ह्या नाही गोष्टी करू पण शकत. लोकांना, त्यामुळे आपण प्रत्येक गोष्ट, माझं तेच म्हणणं आहे की प्रत्येक गोष्ट आपण सरकारवरती आउटसोर्स करायला नको. प्रत्येक गोष्ट सरकार बरोबर. करू शकत नाही. समाज आणि परिवार म्हणून आपल्याला ज्या जबाबदाऱ्या आहेत, आपण म्हणजे मी माझ्या याच्यामधनं लव्ह जिहाद बद्दल पण बोललो की हा. का बरं लव्ह जिहाद साठी आपले मुलं, आपल्या मुली त्या एक्झॅक्टली. बळी पडतात? का बरं आपल्या धर्माबद्दल आपल्याला अभिमान नाहीये? आज मी तुम्हाला गंमत सांगते. आज मी कुठेतरी पोस्ट बघितली, आमिर खान काहीतरी तिसरं लग्न करतोय कुठल्या तरी गौरी नावाच्या पोरीबरोबर, बरं अशी. आणि ती बातमी कुठे आहे? महाराष्ट्र टाइम्सच्या पोर्टलवर. बरं म्हणून मी डायरेक्ट त्याला रिप्लाय टाकला, अभिनंदन महाराष्ट्र टाइम्स. आमिर खान सारखा माणूस जेव्हा तिसऱ्या हिंदू मुलीला पटवतोय, पहिली पण हिंदूच होती, दुसरी पण हिंदूच होती, तिला सोडून बरोबर. आता तिसरी पण हिंदूच आणतोय. वयाचा फरक मला माहित नाही काय असेल ते. वयाच्या 61व्या वर्षी हा माणूस हे करतोय. ते तुम्ही बातमी म्हणून देताय. ही लाज वाटण्याची गोष्ट आहे का बातमी देण्याची गोष्ट आहे? हा पहिला विषय. तो माणूस बरोबर. असेल महान, माझं म्हणणं नाहीये, पण तो आज लव जेहादी लोकांकरता एक उदाहरण होतोय. आणि हे ह्याला आणखीन आधार देणारी, सपोर्ट करणारी मंडळी ही आपली हिंदूच आहेत. मग आम्हीच बरोबर. लव जिहाद बद्दल बोलतो आणि आमिर खानने केलेल्या लव जिहादला चालतं. त्याला काय अर्थ आहे? नाही, हे तुम्ही जो म्हटलं ते आपले हिंदूच असतात हे सगळ्याला डिपेंड करायला, पण तेच कारण तेच असतं की एक तर शत्रुबोध नाहीये आणि स्वतःच्या धर्माबद्दल अभिमान नाहीये. म्हणजे मी हे नेहमी सांगत असतो, आपल्या पॉडकास्टमध्ये पण सांगतो, इतर कोणाला भेटतात तो एखादा मुसलमान किंवा एखादा ख्रिश्चन जेव्हा कन्व्हर्जन करतो ना, हा. तो त्याच्या हिशोबात काहीही चुकीचं करत नसतो. कारण त्यांच्या धर्मामध्ये ते लिहिलेलं आहे की कुठल्याही प्रत्येक समोरच्या व्यक्तीला आपल्या बाजूनी किंवा आपल्या मार्गाने आणणं हे त्यांच्यासाठी एक धार्मिक कर्तव्य आहे. हो. आणि त्यांच्या मनामध्ये हे लहानपणापासून भिनलेलं असतं, त्याच्यामुळे बिंबवलेलं जातं. आणि आपल्या बिंबवलं मनामध्ये जातं. पण हे धार्मिक कर्तव्य आहे, पण आपल्या लोकांनाही बिंबवलं जात नाही. नाही. आणि तो मार्ग कुठला वापरतोय कन्व्हर्जनचा हे डिबेट होऊ शकते. मी त्यात लिगल इनलिगल अशा वेगवेगळ्या गोष्टी असू शकतात की होय. होय. तो लपवून समजा केलं. जर तुम्ही आता आमिर खानचं उदाहरण दिलं, तरी काही लपवलेलं नाही त्याचा धर्म किंवा हे, त्याच कम्प्लिटली लिगल. हो. एखादा व्यक्ती समजा लपवून स्वतःचा धर्म लपवून कन्वर्ट करत असेल तर दॅट इज इलिगल. सो मार्ग वेगवेगळे असू शकतात, पण कन्व्हर्जन इज कॉन्स्टंट. ख्रिश्चन व्यक्ती असेल किंवा मुस्लिम व्यक्ती असेल, त्यांच्यासाठी कन्व्हर्जन धार्मिक कृत्य आहे, हे त्यांना करायचं आहे, कर्तव्य आहे त्यांच्यासाठी. ते त्यांच्या स्वतःच्या हिशोबाने ते काहीही चुकीचं करत नाहीये. समज आपल्याला असली पाहिजे. आणि तुम्हाला आणखीन गोष्ट मी विचारते, तुम्ही पहाटेच्या वेळेला सकाळी 5:30-6च्या सुमाराला
झी टीव्ही हो. किंवा असे चॅनल्स पाहता का, पाहिलेत का कधी? नाही. तिथे ख्रिश्चॅनिटी मी विकली जात असते, सगळीकडे विकलं जातं मॅडम. तुम्ही पूर्ण कुठेही ख्रिश्चॅनिटी विकली चालू असते. ख्रिश्चॅनिटीची जाहीर विक्री चालू असते. ही मी भाषा वापरते, लोकांना ही भाषा हो. आवडणार नाही, पण ते नाही, कोणाला आवडणार? कोणाला हिंदूंना आवडणार नाही, ख्रिश्चन लोकांना आवडेल, त्यांना काही प्रॉब्लेम नाही ते म्हणण्यामध्ये. त्यांना त्यांना ख्रिश्चॅनिटीची त्यांना त्याचे विक्री हा शब्द कदाचित आवडणार नाही. नाही नाही, त्यांना आवडेल, त्यांना काही प्रॉब्लेम नाही त्याशी. त्यांना अच्छा. त्यांना किती हेड काउंट्स आपल्याकडे येतात हे महत्वाचं आहे. होय होय. त्याच्यासाठी ते हजारो रुपये खर्च करायला तयार आहेत. ते मोठे मोठे स्टेडियम्स घेऊन तिथे सभा भरवायला तयार आहेत. हो, त्याच्यामुळे हो. त्यांना याचा त्यांना प्रॉब्लेम नाही आहे. प्रॉब्लेम आपल्यालाच आहे. आपलेच लोक म्हणतील की तुम्ही त्यांना दोष का बरं देताय, हो. तुम्ही त्यांना आपले नावं लोक का बरं तर आहेत ठेवताय. ना असे, हम्म. आणि म्हणायचं नाही पण असलेल्या लोकांमध्ये अगदी सो कॉल्ड व्हाईट कलर्ड, अगदी हायली एज्युकेटेड मंडळी पण असतात. फिंगर्स तीच क्रॉस, जास्त मी असतात. जातींबद्दल बोलणार नाही, वरच्या खालच्या जाती हा विषय नाही, कारण वरच्या खालच्या या नसतातच कधी, फक्त वेगवेगळ्या बरोबर. असतात. बरोबर. पण तरीही मी तो विषय घेणारच नाही. पण वेल एज्युकेटेड व्हाईट कॉलर तरीही त्यांना हे आवडत असं. तेच लोक जास्त असतात. व्हाईट कॉलर्ड लोकच जास्त असतात, कारण ते आपल्या धर्मापासून खूप लांब गेलेले आहेत. हम्म. आणि त्याच्यामुळे म्हणजे ते सेक्युलरिझमचा त्यांना फार पुळका आहे. हम्म. उलट सामान्य माणसाला आपल्या धर्माबद्दलची श्रद्धा आहे, हो. सन्मान आहे, अभिमान आहे. नक्कीच. व्हाईट कलर माणसाला नाही आहे. व्हाईट कॉलर्ड ना देव केव्हा आठवतो, जेव्हा सगळे प्रॉब्लेम्सनी असे घेरले जातात तेव्हा देव आठवतो, हो. एरवी नाही आठवत. लोकांचा समज आहे, गैरसमज आहे, मला माहित नाही, की जेवढं जास्त शिक्षण होतं तेवढं लोक आपल्या मुळांपासून धर्मापासून लांब जायला लागतात का, असा एक प्रश्न पडतो. राईट, दॅट्स सो ट्रू. आणि म्हणून मी आता विचारते की सध्या तुमचं जे चालू आहे, तुम्ही हम्म. आता 1857 वरती काम करता, हो, 1857चा स्वातंत्र्य समर. आणि 1857चं बंड हे खूप गाजलेला प्रकार नक्कीच होतं, हम्म. हम्म. ज्याच्याबद्दल बऱ्याच हम्म. गोष्टी हम्म. ऍक्च्युअल्स मध्ये ऍब ऍक्च्युअल्स आपल्या समोर आलेल्याच नाहीयेत बरोबर. असं जेन्युइनली वाटतं. हो हो. तर ह्याच्याबद्दल मला एक विचारायचं की तुम्ही ह्याच्याबद्दल जे बोलताय याच्यामध्ये हो. फॅक्ट्स तुम्ही कुठून मिळवता? नाही नाही, आपल्याकडे अतिशय महत्वाचं पुस्तक याच्या संदर्भात आहे, ते म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेलं 1857चं स्वातंत्र्य समर हे पुस्तक. अच्छा. सावरकर जेव्हा इंग्लंडमध्ये होते हा. बॅरिस्टरची डिग्री घेण्यासाठी शिकायला, तेव्हा त्यांनी तिथे हम्म. इंग्रजांच्या डॉक्युमेंट्सचा अभ्यास करून, हम्म. इंग्रजांच्या पत्रांचा अभ्यास करून लिहिलेलं ते पुस्तक आहे. आणि त्या ओके. पुस्तकावरती छापण्याच्या आधीच इंग्रजांनी बंदी घातली होती. म्हणजे ते पुस्तक किती डेंजरस असेल हे त्या लोकांसाठी हे याच्यावरनं कळतं. पण ते पुस्तक लोकांनी लपून छपून इकडून तिकडून वेगवेगळ्या भाषांमध्ये छापलं, आणि हा. अनेक क्रांतिकाऱ्यांसाठी ते एक बायबल जसं त्यांचं होतं तसं होतं. म्हणजे अगदी भगतसिंगांपासून प्रत्येक क्रांतिकाऱ्यांनी त्याच्याबद्दल लिहून ठेवलेलं आहे की या पुस्तकामुळे आम्हाला एक वेगळी दिशा मिळाली क्रांतीची. तर तो एक स्वातंत्र्य. आणि तुम्ही पण आता बोलताना म्हणालात की 1857चं बंड बंड तो इंग्रजांच्या बाजूने तो बंड होता, आपल्या बाजूने ते स्वातंत्र्य समर होता, आपल्या बाजूने ते स्वातंत्र्याचा लढा होता तो. त्याच्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जेव्हा हा ऍस्पेक्ट आपल्या लोकांना दाखवला क्रांतिकाऱ्यांना, तेव्हा प्रत्येकाचे डोळे उघडले असेल की नाही हा म्हणजे आणि तुम्ही जसं म्हणाल की बऱ्याचशा गोष्टी आपल्यापर्यंत आल्याच नाही, की अजूनही अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे आपल्या पुस्तकांमध्ये, इतिहासाच्या पुस्तकांमध्ये त्याला बंड म्हटलं जातं. अजूनही ते काडतुसांचं कारण दिलं जातं. अजूनही अजून काही काही गोष्टी सांगितल्या जातात. पण सावरकरांनी लिहून ठेवलेलं आहे की जगात कुठलीही क्रांती ज्याच्यात हजारो लोक मरतात आहे, याच्या क्षुल्लक कारणांमुळे घडत नसते, क्षणिक कारणांमुळे घडत नसते.
त्याच्या मागे स्वधर्म आणि स्वदेश हा होता आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी दिसून आलं. म्हणजे काडतुसांचं समजा कारण असतं तर काडतूस वापरू नका असं इंग्रजांनी आदेश काढला होता. पण त्याच्यानंतरही म्हणजे त्याच्यानंतरही सगळीकडे क्रांतीचा उठाव झाला. मग काडतुसांचं कारण असतं ते झालं नसतं सगळ्यात पहिली गोष्ट. काही लोक म्हणतात की फक्त संस्थानिकांचं हे बंड होतं, संस्थानिक लोकांचे गाद्या गेल्या, त्यांचे राज्य गेले म्हणून त्यांनी केलेलं हे बंड होतं. पण तसं असतं तर मग त्याच्यात उदाहरण आहेत की उदाहरणार्थ ग्वाल्हेरमध्ये तेव्हाचे जे राजे होते त्यांनी बंड केलेलं नव्हतं, ते इंग्रजांच्या विरोधात उतरले नव्हते. तिथल्या त्यांच्या सैनिकांनी काही दिवस वाट बघितली आणि मग राजाचा हुकूम न मारता स्वतः क्रांतीत उतरले होते. इंदोरचं पण तेच उदाहरण आहे. असे अनेक उदाहरण आहे की संस्थानिकांनी क्रांतीमध्ये ते उतरले नव्हते, पण त्यांचे सैनिक हे सगळे क्रांतीमध्ये उतरले होते. त्यामुळे संस्थानिकांचा पण याच्यात काही रोल नाही. ही क्रांती सामान्य माणसाची पासून तर राजापर्यंत सगळ्यांची होती. स्वधर्म स्वदेश, हिंदू मुसलमान एकत्र येऊन लढलेली ही एकमेव युद्ध आपण म्हणू शकतो आपल्या याच्यामध्ये, की ज्या याच्यामध्ये अनेक मुसलमान संस्थानिकांनी आदेश काढले होते की गोहत्या बंद करायची. अनेक हिंदू लोक बहादूर शाह जफर या मुसलमान राजाच्या झेंड्याखाली लढले होते. अशी हे स्वातंत्र्य समर होतं. आणि त्याच्यातले जे इंग्रजांनी केलेले क्रूर काम आहेत, म्हणजे जनरल नील म्हणून त्यांचा एक अधिकारी होता, त्यांनी ज्या प्रकारे कत्तली केलेल्या आहेत, ज्या प्रकारे कत्तली पण म्हणजे तो अमानवीय होता. म्हणजे फाशी बनारस आणि अलाहाबाद या भागामध्ये तिथे त्यांनी जो काय हैदोस घातला होता की गावागावांमध्ये जायचं, जो सापडेल त्याला फाशी द्यायची. म्हणजे शेवटी फाशी म्हणजे माणसाला पकडायचं आणि फाशी देऊन टाकायची. पुरुष उगाचच. दिसला उगाचच, कारण अद्दल घडवायची. आणि किती फाशी म्हणजे किती लोकांना फाशी द्यायची, की इतके लोकांना की शेवटी फाशी कुठे देणार, मग शेवटी झाडावर लटकवायला लागले. बाईक एका त्याच्यानंतर ते पण झालं, एकेका झाडावर 3-3, 4-4 लोकांना लटकवायला लागले. त्याचाही कंटाळा आला. त्याच्यानंतर गावाच्या गाव पेटवून द्यायचे, रात्रीच्या अंधारात जायचं, एका गावाला इंग्रज सैन्य पूर्ण चारही बाजूनी घेरणार आणि त्या गावाला आग लावून टाकणार. तिथे असलेले लहान मुलं, बायका, म्हातारे, कोतारे सगळे जिवंत जळून मरणार. ते बाहेर पळायला लागले की हे इंग्रज सैनिक त्यांना गोळ्या मारणार. या कत्तली नील सारख्या माणसांनी केलेल्या आहेत. हे इंग्रजांच्या डॉक्युमेंटमध्ये लिहिलेलं आहे, आपल्या नाही, इंग्रजांच्या डॉक्युमेंटमध्ये लिहिलेलं आहे. आणि ते लोक त्याला डिफेंड करतात याच्यासाठी की त्यांनी हे स्वतःच्या स्वदेशासाठी केलेलं आहे. म्हणजे आपण जसं आपल्या स्वदेशासाठी म्हणतो, तो स्वतःच्या पण हे अमानवीय हत्याकांड त्यांनी घडवलेले आहेत. हे डॉक्युमेंटेड आहेत, हे आपल्याला कधी सांगितलं जात नाही. आणि त्याच्यावरती तुम्हाला माहिती आहे, त्या नीलच्या नावाने आपल्या अंदमान निकोबार बेटामध्ये एक आयलंड होतं, नील आयलंड, तुम्ही नाव ऐकलं असेल. आणि ते आत्तापर्यंत होतं जेव्हा या सरकारने ते नाव बदललं. तोपर्यंत आपण भारतीय लोक या अशा जनरल हॅवलॉक आयलंड, तुम्ही नाव ऐकलं असेल अंदमान निकोबार मध्ये, त्या हॅवलॉक पण अशाच केलेल्या आहेत. अशा लोकांच्या नावाने आपण त्या वापरायचो किंवा तिथे राहायचो, किंवा आपण आपल्या गावांना त्याचे नावं दिलेली आहेत. आणि त्याचं आपल्याला काही वाटायचं पण किंवा आपल्याला माहिती पण नव्हतं. माहितीच नव्हती ना. माहितीच नव्हतं. म्हणजे असा हा इतिहास थोडक्यामध्ये आय वुड से एखाद्या सैतानाचं नाव बरोबर एखाद्या देवळाला देणं हे हो, जितकं मूर्खपणाचं आहे तितकंच हे मूर्खपणाचं आहे. बरोबर आहे. लाईक दॅट. पण आपल्याकडे तुम्हाला सगळी सर्रास चालू असतो. म्हणजे एखादी बरोबर. सेलिब्रिटी करेक्ट. आपल्या मुलाचं नाव मूळ ठेवतं. बरं, मला आता एक सांगा, आता बिफोर वी वाइंड अप, आता येस, 1857 वरती आपल्याला अजून एक पॉडकास्ट करायचे ना, नक्की स्पेशली नक्की करायचे आपल्याला. पण मला तरीही नक्की. त्या 1857चं तुमचं जो चालू आहे त्याची स्पेसिफिकली वेगळी काही आहे का, आणि असेल तर ती माझ्याकडे द्या, आपण ह्याच्यामध्ये टाकतो. नक्की नक्की. ओके, आता ह्याच्या खाली प्रेक्षकांना तुम्हाला ही लिंक मिळणार आहे. Yes. कारण ह्याच्यामधनं तुम्ही सत्य लोकांकडे आणताय. तर हे मला आता फक्त एक क्विकली सांगा की तुम्ही पुढच्या पिढीला हम्म.
ही आत्ताच्या पिढीला म्हणजे जेन झेड हो हो यांच्याकरता एक क्विक संदेश काय द्याल? नाही नाही, जेन झी किंवा जेन अल्फा हे तसे हुशार आहेत, ते चौकस आहेत. मी त्यांना सल्ला देणार नाही, मी मिलेनियल्सला सल्ला देईल जे त्यांचे पॅरेंट्स आहेत. हा. पॅरेंट्स म्हणून तुम्ही अभ्यास करा आणि घरात या सगळ्या गोष्टींची ओके. मुलांना घरात ज्या चर्चा चालतील त्याप्रमाणे मुलं आत्मसात करणार आहेत. मुलं काय, मुलांना सल्ला देऊन काय करणार आहे ना. बरोबर. पालकांना स्वतः काही माहिती नाहीये, पालक स्वतः पूजा करणार नाही, पालक स्वतः देवासमोर हात जोडणार नाही, पालक स्वतःच्या धर्माचा अभिमान ठेवणार नाही, मुलं कसे ठेवणार? बरोबर. सो दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. मंडळी लक्षात ठेवा. आणि बाय द टाइम वी वाइंड अप, आय से थँक्यू व्हेरी मच माझ्या पॉडकास्टवर Thank you. आल्याबद्दल. आणि आपण तुमच्या 1857 करता अजून एकदा भेटतो. नक्की नक्की. धन्यवाद. थँक्यू. यशस्विता अलगद दे, अपयशातूनही यश घडवी. यशोशिखरजी मन स्थिरवी. हाती असू द्या यश मिळवण्या. अशी ही यशाची गुरु किल्ली. अशी ही यशाची गुरु जेन किल्ली. झी किंवा जेन अल्फा हे तसे हुशार आहेत, ते चौकस आहेत. मी त्यांना सल्ला देणार नाही, मी मिलेनियल्सला सल्ला देईल जे त्यांचे पॅरेंट्स आहेत. हा. पॅरेंट्स म्हणून तुम्ही अभ्यास करा आणि घरात या सगळ्या गोष्टींची ओके. मुलांना घरात ज्या चर्चा चालतील त्याप्रमाणे मुलं आत्मसात करणार आहेत. मुलं काय, मुलांना सल्ला देऊन काय करणार आहे ना.